त्यांचा बाईट काय होता तो ऐकत आणि आपण चर्चेला सुरुवात करूयात. कुळ या शब्दाची कोणतीही स्पष्ट व्याख्या नाही, त्यामुळे गोंधळ वाढणार. केवळ शपथपत्राच्या आधारे जातीचा निर्णय घेणे हे भारतात कुठेही मान्य नाही. आरक्षणासारख्या संवैधानिक विषयावर अशा प्रक्रियेचा अवलंब करणे धोकादायक आहे. आणि म्हणून त्या सगळ्याचा विचार करून 2/9/25चा निर्णय जो आहे त्याच्यातली संदिग्धता दूर करावी किंवा मागे घ्यावा, अन्यथा राज्यामध्ये तणाव आणि अराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे. हे पत्र आम्ही काल त्यांना दिलेलं आहे. स्वतः जरांगेने सांगितलं, मी स्वतः सगळं बरोबर करून घेतलेलं आहे, दुरुस्त करून घेतलेलं आहे. 3 कोटी लोक आता झालेले आहेत, मराठा समाजाचे सगळे कुणबी झालेले आहेत. आणि पुढं असं जे आहे की ते म्हणतात की कुळातील नातेसंबंधातील, नातेवाईक नाही, नातेसंबंध आणि नातेवाईक यात फरक आहे. नातेवाईक म्हटल्यानंतर तो ब्लड रिलेशन मध्ये जातो. ओबीसी समाज त्यांच्याकडे मराठा समाज गेला, खत्री आयोग, बापट आयोग, साळप आयोग वगैरे, त्यांनी सांगितलं की मराठा समाजाला देता येणार नाही. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी मी सर्वप्रथम गंगाधर काळकुटे तुमच्याकडे येतोय. गंगाधरजी, तुम्ही भुजबळांचं वक्तव्य ऐकलं असेल. 17 सप्टेंबर नंतर राज्यामध्ये अराजकता माजेल असं वक्तव्य जे आहे ते छगन भुजबळांनी केलं आणि त्यांनी थेट सरकारला जो आहे तो इशारा दिलेला आहे. आपण कसं पाहता या इशाऱ्याकडे? एका घटनात्मक पदावर बसलेल्या माणसानं असं वक्तव्य करणं हे लोकशाहीला धरून नाही. त्यांना महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी दंगली घडवायच्यात की काय, आणि मराठा ओबीसी यात वाद लावून त्यांना त्यांचा राजकीय फायदा करून घ्यायचा आहे, अशा पद्धतीनं त्यांचं हे वक्तव्य. आणि या वक्तव्याचा मराठा समाजाकडून जाहीर निषेध करण्यात येतोय. आम्ही कुणीही वाद घालणार नाहीत किंवा कुठल्या दंगलीला, भुजबळांच्या दंगलीला कुठलाही प्रतिसाद देणार नाही. त्यांना मराठा आणि ओबीसीचा वाद लावून त्यांना एकटाच ओबीसीचा मसीहा आहेत असं दाखवायचंय. ज्या सरकारमध्ये ते आहेत त्या सरकारने हा जी.आर. दिलेला असताना त्यांनी सरकारमधले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत किंवा अन्य सगळे त्यांचे सहकारी आहेत, हे त्यांनी विचारायला पाहिजे, त्यांच्यासोबत चर्चा करायला पाहिजे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट सांगितलंय की या जी.आर. मुळे ओबीसीचा कुठेही धोका होणार नाही, ओबीसीचा कुठलाही ओबीसीवर अन्याय होत नाही. तरीही जाणून बुजून भुजबळ महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी तणावाचं वातावरण निर्माण करत आहेत. बरं, मी हाच मुद्दा घेऊन मंगेश ससाण्यांकडे जातोय. गंगाधरजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय. हाच मुद्दा घेऊन